नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टोटल एज्युकेअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. IBPS मार्फत एक नवीन नोटिफिकेशन आली आहे 2 दिवसापूर्वी. त्याची माहिती मी आज सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2/9/2020 ते 23/9/2020 पर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही, त्यांच्यासाठी ही दुसरी संधी आहे. यामध्ये जागेंची सुद्धा वाढ झाली आहे. पूर्वी 1557 जागा होत्या, आता ती वाढून 2557 जागा आहेत. पदाचे नाव आहे लिपिक. शैक्षणिक पात्रता नंबर 1 कोणत्याही शाखेतील पदवी. नंबर 2 संगणक साक्षरता. संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे, म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य भाषेत प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी असणे आवश्यक आहे. हायस्कूल, कॉलेज, संस्थांमधील एक विषय म्हणून संगणक माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा. वयाची अट 1 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्ष. SC ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. फी जनरल OBC 850 रुपये, SC ST PWD एक्स सर्व्हिसमनसाठी 175 रुपये. परीक्षा पूर्व परीक्षा 5, 12, 13 डिसेंबर 2020. मुख्य परीक्षा 24 जानेवारी 2021. रजिस्ट्रेशन विंडो पुन्हा उघडून सहभागी संस्थांमधील लिपिक कॅडर पदासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी प्राथमिक आणि मुख्य अर्ज मागवण्याचा निर्णय सक्षम अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ही प्रक्रिया फक्त अर्जदारांच्या खालील श्रेणीसाठी आहे. नंबर 1 6/11/2020 पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने पात्रता कोणी प्राप्त केली. नंबर 2 2/9/2020 ते 23/9/2020 पर्यंत ज्यांनी यशस्वीपणे नोंदणी करू शकले नाही. आता ऑनलाईन फॉर्म आणि तारखा पाहूया. ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज शुल्क भरणे तारीख आहे 23/10/2020 ते 6/11/2020. महत्वाची टीप: शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने पात्रतेची शेवटची तारीख 6/11/2020 मध्ये बदलण्यात आली आहे. इतर अटी आणि शर्तींसाठी उमेदवारांना 1/9/2020 ची CRP क्लर्क 10 ची सविस्तर जाहिरात संदर्भित करण्याची विनंती केली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांना 1/9/2020 ची सविस्तर अधिसूचना वाचून त्यात नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे सल्ला दिला आहे. उमेदवारांना नियमितपणे तपशील आणि अपडेटसाठी अधिकृत IBPS वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला दिला आहे. आता ज्यांनी यापूर्वीची जाहिरात वाचली किंवा पाहिली नाही, त्यांना मी या व्हिडिओमध्ये सविस्तर जाहिरात सांगणार आहे. सहभागी संस्थांमधील लिपिक पदाच्या निवडीसाठी पुढील सामान्य भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा प्राथमिक आणि मुख्य डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये तात्पुरती निश्चित करण्यात आली आहे. क्लर्क म्हणून किंवा त्या कॅडरमध्ये तत्सम पदावर सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही सहभागी संस्थेत सामील होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या कोणत्याही पात्र उमेदवाराला सामान्य भरती प्रक्रियेसाठी CRP क्लर्क 10 नोंदणी करणे आवश्यक आहे. ही परीक्षा ऑनलाईन प्राथमिक आणि ऑनलाईन मेन अशा 2 टप्प्यात घेतली जाईल. जे उमेदवार ऑनलाईन प्राथमिक परीक्षेत पात्र ठरतील आणि निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन मुख्य परीक्षा द्यावी लागेल. सहभागी संस्थांच्या व्यावसायिक गरजावर आधारित आणि IBPS ला सांगितल्याप्रमाणे 2021-22 या आर्थिक वर्षात भरलेल्या रिक्त पदांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात वाटप केले जाईल. CRP क्लर्क्स 10 वैधता 31/3/2022 रोजी कोणतीही नोटीस न देता व्यवसाय बंद करण्यात येईल. IBPS या स्वायत्त संस्थेला वर्षातून एकदा वर उल्लेख केलेल्याप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्यासाठी खालील येथे नमूद केलेल्या संस्थांकडून एक जनादेश मिळाले आहे. IBPS ऑनलाईन प्राथमिक परीक्षा देण्याची व्यवस्था करेल, ऑनलाईन प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर करेल आणि शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन मुख्य परीक्षेची माहिती देईल. परीक्षा आणि तात्पुरते वाटप प्रक्रिया, पात्रता निकष, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, विहित अर्ज शुल्क, सूचना शुल्क, परीक्षेचा पॅटर्न, कॉल लेटर जारी करणे आदींची जाहिरात काळजीपूर्वक असल्यानंतर संभाव्य उमेदवारांना IBPS कडे अर्ज करावा लागेल. आता सहभागी संस्था कोणत्या आहेत ते पाहूया. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. घटनांचे तात्पुरते वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. अर्ज संपादन सुधारणासह ऑनलाईन नोंदणी उमेदवार तात्पुरत्या तारखा आहेत 23/10/2020 ते 6/11/2020. अर्ज शुल्क, सूचना शुल्क ऑनलाईन भरणे 23/10 ते 6/11/2020. पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी कॉल लेटर्स डाउनलोड 17/11/2020 पासून. पूर्व परीक्षा प्रशिक्षण 23/11 ते 28/11/2020. ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड प्राथमिकसाठी 18/11/2020. ऑनलाईन परीक्षा प्राथमिक 5/12/2020, 12/12/2020 आणि 13/12/2020. ऑनलाईन परीक्षेचा निकाल प्राथमिकचा 31/12/2020.
ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड मुख्य परीक्षेचा 12/1/2021, ऑनलाईन परीक्षा मुख्य 24/1/2021 आणि तात्पुरते वाटप 1/4/2021. उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी अधिकृत IBPS वेबसाईट ibps.in वर नियमितपणे संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातोय. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक कॅडरची भरती राज्य UT वाईज तत्वावर केली जात असल्याने उमेदवार कोणत्याही राज्यात UT मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. परिणामी उमेदवाराला त्या विशिष्ट राज्य UT मधील कोणत्याही केंद्रावर ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. तथापि प्रतिसाद, प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादीनुसार उमेदवारांना निवडलेल्या राज्य UTच्या बाहेर परीक्षा केंद्रावर वाटप केले जाऊ शकते, ज्यासाठी ती अर्ज करत आहे. कृपया लक्षात घ्या की हे वाटप केवळ परीक्षेच्या आचरणासाठी आहे आणि उपरोक्त केल्याप्रमाणे राज्य UT मधील रिक्त पदांसाठी उमेदवाराचा विचार केला जाईल. पात्रता निकष पाहूया. CRP क्लर्क 10 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या जाहिरातीत IBPS ने निर्धारित केलेल्या किमान पात्रता निकषांची पूर्तता केली पाहिजे. कृपया लक्षात घ्या की येथे नमूद केलेले पात्रता निकष हे पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत. उमेदवारांनी त्यांच्या ओळख आणि पात्रतेच्या समर्थनार्थ संबंधित कागदपत्रे आणि फोटोकॉपी सादर करणे आवश्यक आहे. श्रेणी, राष्ट्रीयत्व, वय, शिक्षण पात्रता इत्यादी कृपया लक्षात घ्या की ऑनलाईन अर्ज नोंदणीनंतर कोणत्याही टप्प्यावर श्रेणीत कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता राष्ट्रीयत्व, उमेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा. आता वय पाहूया. 1/9/2020 पर्यंत किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे. उदाहरणार्थ उमेदवार 2/9/1992 पूर्वी आणि 1/9/2000 नंतर जन्माला आलेला नसावा. दोन्ही तारखा सर्व समावेशक आहेत. आता उच्च वयोमर्यादा शिथिल करणेबाबत. नंबर 1 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 5 वर्षे. नंबर 2 इतर मागासवर्गीय नॉन क्रिमिलियर 3 वर्षे. नंबर 3 अपंग व्यक्ती 10 वर्षे. नंबर 4 माजी सैनिक. संरक्षणात दिलेल्या सेवेचा प्रत्यक्ष कालावधी बल प्लस 3 वर्षे. अपंग माजीसाठी 8 वर्षे. SC/ST चे सैनिक अधीन कमाल वयोमर्यादा 50 वर्षे. आता शैक्षणिक पात्रता. सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी, भारताचा किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता. उमेदवाराकडे वैध मार्कशीट, पदवी प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे की तो किंवा ती ज्या दिवशी पदवीधर आहे ऑनलाईन नोंदणी करताना ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शविणे आवश्यक आहे. संगणक साक्षरता. संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग किंवा वर्किंग नॉलेज अनिवार्य आहे. उदाहरणार्थ उमेदवारांनी कम्प्युटर ऑपरेशन्स लँग्वेजमध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री, हायस्कूल, कॉलेज, इन्स्टिट्यूटमधील विषयापैकी एक म्हणून संगणक माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करायला हवा. राज्य UTच्या अधिकृत भाषेतील कौशल्य. उमेदवारांना राज्य UTच्या अधिकृत भाषा वाचता, लिहिता आणि बोलता आली पाहिजे, ज्यासाठी उमेदवाराला अर्ज करण्याची इच्छा आहे. वरील नागरी परीक्षेची पात्रता नसलेल्या माजी सैनिकांना मॅट्रिक केले पाहिजे, ज्यांनी आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन किंवा नेव्ही किंवा हवाई दलात संबंधित प्रमाणपत्र मिळवले आहे. अशी प्रमाणपत्रे 23/9/2020 रोजी किंवा त्यापूर्वी दिनांक असावीत. टिप. नमूद केलेली सर्व शैक्षणिक पत्राचा सरकारने मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्था मंडळाची असावी. अंतिम निकाल 23/9/2020 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर व्हायला हवा आहे. 23/9/2020 रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केलेल्या बद्दल बोर्ड किंवा विद्यापीठ योग्य दस्तऐवज सादर करावा लागेल. पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख विद्यापीठ संस्थेने जाहीर केलेल्या मार्कशीट किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर परीक्षा देण्याची तारीख असेल. एखाद्या विशिष्ट परीक्षेचा निकाल विद्यापीठ संस्थेच्या वेबसाईटवर पोस्ट केल्यास आणि वेब आधारित प्रमाणपत्र जारी केल्यास विद्यापीठ संस्थेच्या योग्य प्राधिकरणाने स्वाक्षरी केलेले योग्य दस्तऐवज प्रमाणपत्र. नंबर 2 उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील जवळच्या 2 दशमानांना मोजलेल्या ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेली टक्केवारी दर्शवावी. जेथे CGPA OGPA दिली जाते तेथे त्याचे टक्केवारीत रूपांतर केले पाहिजे आणि ऑनलाईन अर्जात दर्शविले पाहिजे. उमेदवाराला योग्य प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. आता टक्केवारीचे गणित. 59.99% टक्केवारीकडे दुर्लक्षित केले जाईल. म्हणजेच 59.99% लोक 60% कमी समजले जातील आणि 54.99% लोक 59.99% विद्यार्थी 55% कमी वागणूक देतील. टिप. ही मार्गदर्शक तत्वे वेळोवेळी GOI मार्गदर्शक तत्वे स्पष्टीकरणांच्या बदल करण्याच्या अधीन आहेत. पूर्व परीक्षा प्रशिक्षण. कोविड-19 साथीमुळे उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी या कालावधीत पेट आयोजित केला जाऊ शकत नाही. पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात संबंधित स्तंभ करावा. प्रशिक्षण विनामूल्य दिले जाईल.
तर ठराविक केंद्रावर पूर्वपरीक्षा प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी प्रवास, बोर्डिंग, लॉजिंग इत्यादी इतर सर्व खर्च उमेदवाराला उचलावा लागेल. प्रतिसाद आणि प्रशासकीय व्यवहार्यतेनुसार पूर्वपरीक्षा आणि प्रशिक्षण केंद्र रद्द करण्याचा अधिकार आणि किंवा इतर काही केंद्रे जोडण्याचा किंवा पर्यायी व्यवस्था करण्याचा अधिकार राखीव आहे. CRP ऑनलाईन परीक्षा. ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षांची रचना खालीलप्रमाणे आहे. प्राथमिक परीक्षा नंबर 1 इंग्रजी भाषा 30 प्रश्न 30 मार्क, वेळ 20 मिनिटे. नंबर 2 संख्यात्मक क्षमता 35 प्रश्न 35 मार्क्स 20 मिनिटे. नंबर 3 तर्क क्षमता 35 प्रश्न 35 मार्क 20 मिनिटे. एकूण 100 मार्क 100 प्रश्न असतील, वेळ 60 मिनिटे. उमेदवारांना IBPS द्वारे ठरवलेले कट ऑफ गुण मिळवून तिन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार IBPS ने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील उमेदवारांची पुरेशी संख्या ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी निवडली जाईल. मुख्य परीक्षा नंबर 1 सामान्य आर्थिक जागरूकता 50 प्रश्न 50 मार्क्स 35 मिनिटांचा वेळ असेल. नंबर 2 जनरल इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क्स, वेळ असेल 35 मिनिटे. नंबर 3 रिझनिंग क्षमता आणि संगणक ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 60 मार्क्स, वेळ असेल 45 मिनिटे. नंबर 4 संख्यात्मक ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्क्स, वेळ असेल 45 मिनिटे. एकूण 190 प्रश्न, मार्क 200, वेळ असेल 160 मिनिटे. इंग्रजी भाषेच्या परीक्षा वगळता वरील चाचण्या द्विभाषिक म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असतील. IBPS ला परीक्षेच्या रचनेत बदल करण्याचा अधिकार आहे, जो त्याच्या वेबसाईटद्वारे कळवला जाईल. कृपया लक्षात घ्या की उमेदवारांना खालील कागदपत्राशिवाय ऑनलाईन प्राथमिक तसेच ऑनलाईन मुख्य परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. नंबर 1 परीक्षेची संबंधित तारीख आणि सत्रासाठी वैध कॉल लेटर. नंबर 2 कॉल लेटर ॲप्लिकेशन फॉर्मवर दिसते तसे नाव असलेल्या मूळ मध्ये फोटो आयडेंटिटी प्रूफ नमूद केल्याप्रमाणे. नंबर 3 फोटो आयडेंटिटी पुराव्याची फोटोकॉपी वर नमूद केल्याप्रमाणे. परीक्षेच्या कॉल लेटरवर नमूद केलेल्या अहवालाच्या वेळेनंतर उशिरा अहवाल देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता चुकीच्या उत्तरासाठी दंड ऑनलाईन प्राथमिक आणि ऑनलाईन मुख्य परीक्षा या दोन्हीसाठी लागू. वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चिन्हांकित केलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड आकारला जाईल. ज्या प्रश्नासाठी उमेदवाराने चुकीच्या उत्तरासाठी दिलेले 1/4 किंवा 0.25 गुण सुधारित गुण मिळवण्यासाठी दंड म्हणून कापले जातील. जर एखादा प्रश्न कोरा राहिला तर उमेदवाराकडून कोणतेही उत्तर चिन्हांकित केले जाणार नाही. त्या प्रश्नाला कोणताही दंड ठोठावला जाणार नाही. आता परीक्षा केंद्रे. भारतातील अनेक परीक्षा केंद्रावर ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ऑनलाईन प्राथमिक परीक्षा आणि ऑनलाईन मुख्य परीक्षांसाठी परीक्षा केंद्राची तात्पुरती यादी परिशिष्ट 2 मध्ये उपलब्ध आहे. परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती केली जाणार नाही. IBPS ला मात्र प्रतिसाद, प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादीनुसार परीक्षा केंद्र रद्द करण्याचा अधिकार आहे. IBPS ला उमेदवाराचे वाटप करण्याचा अधिकार आहे आणि उमेदवाराला राज्य युटीच्या बाहेर परीक्षेचे केंद्र वाटप केले जाऊ शकते, ज्यासाठी तो किंवा ती अर्ज करीत आहे. आता गुण. प्रत्येक उमेदवाराने वेगवेगळ्या सत्रात मिळवलेले सुधारित गुण धरलेल्यास समटक्केवारी पद्धतीचा वापर करून सामान्य केले जातील. प्रत्येक उमेदवाराने वेगवेगळ्या सत्रात मिळवलेले सुधारित गुण धरल्यास समटक्केवारी पद्धतीचा वापर करून सामान्य केले जातील. गणनेच्या उद्देशाने 2 दशमान गुण घेतले जातील. आता कट ऑफ स्कोर ऑनलाईन मुख्य परीक्षा. प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन मुख्य परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत किमान गुण मिळवावे लागतील आणि पुढील प्रक्रियेसाठी किमान एकूण गुण विचारात घ्यावे लागतील. उपलब्ध राज्य युटीनिहाय रिक्त पदांच्या संख्येनुसार कट ऑफ निश्चित केला जाईल आणि तात्पुरत्या वाटपासाठी उमेदवारांचा विचार केला जाईल. ऑनलाईन मुख्य परीक्षेत मिळालेल्या तात्पुरते वाटप प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी उमेदवारांना सामायिक केले जाणार नाही. ऑनलाईन मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांचा अंतिम गुणवत्ता यादीसाठीच विचार केला जाईल. आता तात्पुरते वाटप. ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी वाटप केलेले गुण 200 आहेत. तात्पुरत्या वाटपासाठी 100 पैकी गुण बदलले जातील. उमेदवारांनी ऑनलाईन मुख्य परीक्षेत पात्र असावे आणि पुढील तात्पुरत्या वाटप प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाईल. सर्वसाधारण प्रवर्गाला लागू असलेल्या निकषांच्या आधारे राखीव प्रवर्गातील उमेदवाराला सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराच्या बरोबरीने वागणूक दिली जाईल. राखीव उमेदवारांचे असे स्वतःचे गुण उमेदवार अनारक्षित सर्वसाधारण प्रवर्गाअंतर्गत तात्पुरते वाटप केलेले प्रवर्ग राखीव पदाविरुद्ध समायोजित केले जाणार नाहीत. तथापि ऑनलाईन नोंदणी केल्याप्रमाणे त्यांची मूळ श्रेणी बदलणार नाही. 2 किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण मिळवल्यास जन्मतारखेनुसार मेरिट ऑर्डर ठरवली जाते. वयाच्या उमेदवाराच्या वरिष्ठ उमेदवाराला वयाच्या उमेदवार कनिष्ठीच्या आधी त्यापेक्षा जास्त ठेवले जाते. प्रचलित प्रथेनुसार मेरिट कम प्राधान्यतेच्या आधारावर सहभागी संस्थांना तात्पुरते वाटप केले जाईल. एकदा तात्पुरते वाटप झाल्यानंतर बदलाची कोणतीही विनंती केली जाणार नाही.
बदलाच्या कोणत्याही विनंतीमुळे उमेदवारी रद्द होईल. संघटनांच्या तात्पुरत्या वाटपात IBPSचा निर्णय अंतिम आणि निवड झालेल्या उमेदवारांना बंधनकारक असेल. तथापि IBPSला रद्द करण्याचा अधिकार आहे. सामील होण्याच्या वेळी सादर केल्या जाणारी कागदपत्रांची यादी, उमेदवारांच्या पात्रतेच्या समर्थनार्थ मूळ आणि स्वयंसाक्षांकित फोटोकॉपीमध्ये खालील कागदपत्रे आणि सामील होण्याच्या वेळी ओळख नेहमी सादर करावी लागते. नंबर 1. वैध प्रणालीने CRP क्लर्क 10 साठी नोंदणी केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट. नंबर 2. जन्मतारखेचा पुरावा. नंबर 3. फोटो जाहिरातीच्या पॉइंट G1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे ओळख पुरावा. नंबर 4. ग्रॅज्युएशन किंवा समकक्ष पात्रतेसाठी मार्कशीट आणि प्रमाणपत्रे इत्यादी 23/9/2020 रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल बोर्ड विद्यापीठाकडून योग्य दस्तऐवज सादर करावा लागेल. आता अर्ज कसा करावा? उमेदवार 23/10/2020 ते 6/11/2020 या कालावधीतच ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज शुल्क 23/10/2020 ते 6/11/2020. ऑनलाईन पेमेंट दोन्ही तारखा सर्वसमावेशक असतील. SC ST PWD एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी ₹175 GSTचा समावेश. इतर सर्वांसाठी ₹850 GSTचा समावेश. CRP क्लार्क्स 10 2021-22 या वर्षासाठी रिक्त जागांची यादी स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता. परीक्षा केंद्रे, प्राथमिक आणि मुख्य परीक्षा, तात्पुरती यादी. ही परीक्षा खालील केंद्रावर घेतली जाऊ शकते आणि कॉल लेटर्समध्ये जागेचा पत्ता दिला जाईल. IBPSला मात्र प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादीनुसार परीक्षा केंद्र रद्द करण्याचा आणि किंवा इतर काही केंद्र जोडण्याचा अधिकार आहे. त्याने किंवा तिने निवडलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही केंद्रावर उमेदवाराचे वाटप करण्याचा अधिकारही IBPSला आहे. आता महाराष्ट्रात कोणकोणती केंद्रे आहेत ते पाहूया. अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. ही आहे प्राथमिक परीक्षेसाठी परीक्षा केंद्रे. आता मुख्य परीक्षेसाठी केंद्र औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती IBPS क्लर्कच्या जाहिरातीची सविस्तर माहिती. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील जाहिरातींचे नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.